पुण्यामधील भुयारी मेट्रोचं पंतप्रधान मोदी व्हीसीद्वारे लोकार्पण करणार आहेत। शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो आजपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये रुजू होतीये। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत। पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा हा रद्द झाला होता आणि त्यानंतर आज ऑनलाईन पद्धतीने मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं लोकार्पण होत आहे। तर मोदींच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण होतंय, भूमिपूजन होतंय, त्यावरती एक नजर टाकूया। पुण्यामधील शिवाजीनगर ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं आज लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे। पुण्यामधील स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचं सुद्धा आज भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जात आहे। पुण्यामधील भिडेवाड्यामधील स्मारकाचं भूमिपूजन आज मोदींच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर सोलापुरातील बहुप्रतीक्षित विमानतळाचं उद्घाटन सुद्धा आज मोदी करतील। राज्यामधील बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित केलं जाणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या पुण्यातनं आपल्या सोबत आहेत। थेट बालाजी यांच्याकडे जाऊयात। बालाजी, बहुप्रतीक्षित असे सगळे हे प्रकल्प आहेत ज्यांचा आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। त्यातच पुणे मेट्रोचा उल्लेख करावा लागेल, कारण यापूर्वीच खरं तर याचं लोकार्पण होणार होतं, मात्र पावसामुळे ते पुढे ढकललं गेलं आणि अखेर आज लोकार्पणाला मुहूर्त सापडलाय। नक्कीच 26 तारखेला जे आहे ते याचं उद्घाटन होणार होतं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला। त्यानंतर विरोधकांनी सुद्धा त्या विरोधात आंदोलन केलं। अखेर आज 11 वाजल्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत। हा भुयारी मेट्रो मार्ग जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पर्यंत आहे आणि त्यानंतर स्वारगेट ते कात्रज असा दुसरा एक मार्ग आहे, त्याचं सुद्धा भूमिपूजन आज होणार आहे। या कार्यक्रमाला कनिष्ठ कला क्रीडा मंचमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील असे सगळे मंत्रीगण राहणार आहेत। एकूण 12 प्रकल्पाचं जे उद्घाटन आहे ते पंतप्रधानाच्या हस्ते होणार आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील त्या दृष्टीने हे होणं महत्त्वाचं होतं आणि त्यासाठीच अवघ्या 2 दिवसानंतर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीत पुणेकरांना आता कुठेही न थांबता डायरेक्ट प्रवास करता येणार आहे। जे 3-4 टप्पे होते मेट्रोचे, भुयारी ते बंद असल्यामुळे पुणेकरांना सिव्हिल कोर्टपर्यंतच प्रवास करता येत होता। आता पिंपरी चिंचवडहून येणाऱ्या प्रवाशांना डायरेक्ट स्वारगेट पर्यंत येता येणार आहे। त्यासाठीची जी मेट्रो आहे ती आज सुरू होणार आहे। या मेट्रोमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री जे आहेत ते प्रवास सुद्धा करणार आहेत आणि 11च्या सुमारास या ठिकाणी पंतप्रधानाच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। त्या प्रकल्पामध्ये सोलापूर विमानतळ असेल, बिडकीन प्रकल्प असेल, पुण्यातला महत्त्वाचा भिडेवाडा प्रकल्प, भिडेवाडा स्मारक जे आहे त्याचं सुद्धा आज पंतप्रधानाच्या हस्ते भूमिपूजन होते आणि या सगळ्या कार्यक्रमामुळे पुणेकरांची सोय होणार आहे आणि त्याची प्रतीक्षा आता सर्वांना लागली आहे। गुरुप्रसाद, बरोबर आहे बालाजी, पुणेकरांचा प्रवास सुसह्य करणारी मेट्रो आज पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल होते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।